रसिक दर्शक हो, श्रोते हो, आपण संवाद साधत आहोत पंढरपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, कवयित्री आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ शोभाताई माळवे यांच्याशी. शोभाताई, आम्हाला एक सांगा, सलगपणे 25 वर्ष सेवा बजावल्यानंतर एक दिवस असा आला की तुम्ही सेवानिवृत्त झालात. ज्या दिवशी सेवानिवृत्त झाला त्यावेळेस तुमचं काम थांबलं, परंतु काम थांबल्यानंतर तुमच्या मनाची जी भावना होती, मनाची जी अवस्था होती, ती कोणती होती ती आम्हाला जर सांगा. मी तसं पाहिलं तर मनात असं ठरवलं होतं की आपण कागदावर फक्त सेवानिवृत्त होतोय, आपण खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त व्हायचंच नाही. आणि ही जी अंध मुलं आहेत त्या अंध मुलांशी किंवा जे कुठंही अंध व्यक्ती गाठ पडू देत, कुठं अगदी सहज आळंदीला गेलं, कुठं गेलं तर त्या बस स्टॉपवर मला जेव्हा अंध मुलगा किंवा मुलगी किंवा अंध व्यक्ती दिसते तेव्हा मी त्याला बोलल्याशिवाय कधीच येत नाही. आणि अख्ख्या महाराष्ट्रभर जेवढ्या अंधशाळा आहेत किंवा अंधांच्या संस्था आहेत त्या अंधांच्या संस्थेमधले सर्व लोक मला अगदी मायेनं प्रेमानं माळवे मॅडम म्हणून ओळखतात. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की मी खरोखर सेवानिवृत्त झालेच नाही की ह्यांच्यासाठी आयुष्यभर काहीतरी करत राहायचं. मग जेव्हा त्यांच्या काही अडचणी येतात तेव्हा त्यांना सल्ला देणं किंवा काही करणं किंवा त्यांची भेट घेणं, त्यांना मॉरल सपोर्ट करणं, असं काम माझं अजूनही चालू आहे. परंतु कागदोपत्री सेवानिवृत्त होणं हे गरजेचंच होतं. आणि त्या दिवशी मी जे सेवानिवृत्त झाले आणि दुसऱ्या दिवशी घरी बसले तेव्हा 11 वाजले की मला वाटलं माझ्या शाळेची घंटा पडते का आणि मला शाळेला जायचंय. आणि तेव्हा माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. 25 वर्षाची सवय होती ती अचानक ही सवय काही एकदम बंद पडली, पण असं वाटे ना की खरोखर आपण थांबायला पाहिजे, असं वाटे ना की शाळेत जायला पाहिजे. ही घंटा पडली आपल्या शाळेची आणि शाळेसाठी काम करायचं आपल्याला असं वाटायला लागलं. श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवादच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ शोभाताई माळवे यांच्याशी. शोभाताई, मागच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर देताना सांगितलं की सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवेमध्ये राहायचं, परंतु तरीही ज्यावेळेस तुम्ही कागदोपत्री सेवानिवृत्त झालात त्यावेळेस तुमचं दिवसभरामधलं 8-10 तासाचं काम अचानक कमी झालं. मग त्यानंतर तुम्ही दिनचर्या काय सुरू केली? योगायोगानं काय होतं माहितीये का, मला नातवंड झाली. छोटी छोटी नातवंड होती आणि सुनबाई ज्या होत्या त्या सुनबाईंना मी शिक्षणाचा मार्ग दाखवला. एका सुनबाईला D.Ed.ला घातलं, एका सुनबाईचं BCA केलं. त्याच्यामुळं त्या दोघी सुना अशा शिक्षणासाठी बाहेर जात होत्या आणि ती नातवंड आहे ती मी सांभाळत होते. त्याच्यामुळं माझा वेळ कसा कुठं गेला हे मला समजत नव्हतं. आणि वाटत होतं शेवटी आपलं सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण लेखन करतो, पत्रलेखन करतो, एखाद्या पत्रकारांच्या हाताखाली किंवा काय असं जॉब करावा कुठल्या तरी पेपरमध्ये, अशी एक अपेक्षा होती माझी. परंतु ती अपेक्षा मी बाजूला ठेवली, कारण आपलं कुटुंब महत्वाचं असतं. घराचं गोकुळ झालं होतं. हा, घराचं गोकुळ झालं होतं. ती मुलं सांभाळणं, नातवंड सांभाळणं आणि सुनांचं करिअर घडवणं हे उद्दिष्ट माझ्या समोर असल्यामुळं मी बाकीचे विषय सगळे बाजूला ठेवले आणि त्या कुटुंबाला सांभाळण्यात मी रमून गेले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मुलं आणि मुलांची मुलं म्हणजे दूध आणि दुधावरची साय, आणि त्या दुधावरच्या साईमुळे घरात जे गोकुळ झालं होतं त्या गोकुळामुळे तुमच्या मनामध्ये प्रचंड आनंद होता आणि त्या गोकुळामध्ये तुम्ही रममान झाला होता. त्यामुळं वेळ कसा घालवायचा हा प्रश्न तुमच्यासमोर पडला नाही.